हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे. चला तर मग सर्वप्रथम लाल भोपळा स्वच्छ धुवून घ्यावा व नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे व नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक टाकून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे व नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते तापल्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून त्यामध्ये बारीक केलेले मिरचीचे वाटण टाकून ते मिक्स करावे व नंतर 4 ते 5 मिनिट भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, गरम मसाला व थोडी कसुरी मेथी टाकून ते मिक्स करून त्यामध्ये लाल भोपळा टाकून व चवीनुसार मीठ टाकून ते मिक्स करावे व त्यावर झाकण ठेवावे. त्यानंतर ते शिजत आल्यानंतर जर जास्त कोरडे वाटत असेल तर त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकून परत झाकण ठेवावे व भाजी शिजल्यानंतर त्याला थोडं थोडं चमच्यानी स्मॅश करावे. अशा प्रकारे आपली मस्त चटपटीत लाल भोपळ्याची भाजी तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.